मला माफ कर ग पोरी. तुला समजून न घेता फडा बोललो मी, ओरडलो तुझ्यावर. या वयात सुद्धा मला माझ्यावर संयम ठेवता नाही आला. अगं, मिलिंद गेल्याचं माझं दुःख मी एवढं मोठं समजलो, त्यापुढे तुझं दुःख अगदी लहानस समजलो. माझा मुलगा होता तो, पण तुझा नवरा होता आणि आयुष्याचा जोडीदार होता हे सुद्धा विसरलो ग मी. नाही आबा, तुम्ही अगदी बरोबर बोललात. आजपर्यंत सगळ्यांशी असेच वागले, समोरच्याला समजून न घेता नेहमी कमी लेखत राहिले, पाण उतारा केला, फटकळ बोलले. बघ, सगळीच तू तुझी असं नाही ग. तुला फटकळ समजून आम्हीच तुझ्यापासून ठराविक अंतर ठेवूनच वागलो. तुला समजून नाही घेतलं, तुझ्या कलानं घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. ही आमची चूक नाही का? जाऊ दे. बघ, त्या जुन्या आठवणी सगळ्या विसरायच्या आणि आता आपण सगळेजण नव्यानं सुरुवात करू. चालेल ना? आणि आजपासून सासरा आणि सून हे नातं संपलं. आजपासून तू माझी मुलगी. आता काळजी नाही करायची. हे आहे ना? आहे. आता हे थोडस खाऊन घ्यायचं, होय की नाही? सुहा, तुला काही सांगायचंय का मला? तुझं अस्वस्थपणे फेऱ्या मारून झालं की मग सावकाश सांग. तुम्ही गार्गीचं घर बांधून देताय. अहो, तिला सून करून तुम्ही घरात घेऊन आलात, त्यांनी समाधान नाही का झालं तुमचं? जगात इतरही अनेक गरीब माणसं आहेत, मग हिच्यावरच इतकी मेहरबानी का? सुहा, त्या अगरवालचा त्यांच्या जागेवरती डोळा होता आणि गोखले मंडळी अतिशय साधी लोक आहेत. त्या अगरवालनी त्यांना फसवू नये म्हणून मी या व्यवहारात डोकं घातलं. आणि तू काळजी करू नको, यात आपल्याला सुद्धा भरपूर प्रॉफिट होणार आहे. माझ्याशी खोटं बोलू नका, मी लहान नाही. माझं अगरवालशी बोलणं झालंय. म्हणजे तुम्ही गार्गीला आणायला गेलात तेव्हा फोन घरीच विसरून गेलात. अगरवालचा फोन 3-4 वेळा वाजला. मला वाटलं महत्वाचं काहीतरी काम असेल म्हणून मी घेतला. तेव्हा कळलं सगळं. काय कळलं? हेच की त्याचं माझ्याकडे काम आहे आणि ते मी करून देणार आहे आणि त्या बदल्यात तो घर बांधणार आहे. कम ऑन सुहा, आय एम अ बिझनेसमॅन. मी कुठलीही डील लॉस मध्ये करत नाही. मला सगळ्या गोष्टी कळतात. त्यामुळे तू अगरवालचा फोन उचलला, त्याला भेटलीस, हे सगळं मला माहिती आहे. त्यानेच सांगितलं. आणि बाय द वे, वन मोर थिंग, या डील बद्दल समीरला काहीही माहित नाही. त्यामुळे हे आपल्या दोघांमध्येच ठेव आणि माझ्याकरता हा विषय संपलाय. त्यामुळे तू सुद्धा जास्त विचार करू नकोस. तुला मुलगा झाला ना की बघ त्या तुझं कसं कौतुक करतील. तुझा प्रत्येक शब्द झेलतील. त्या घराचे सगळे अधिकार देतील तुला. मलाही लावतील तुझ्या दिमतीला.